मित्र हो नमस्कार। सध्या महाराष्ट्र आणि देशाच्या न्यूज चॅनल्सवरती केंद्रस्थानी असलेला विषय म्हणजे मराठ्यांचा 29 ऑगस्टचा मोर्चा। आज जर आपण टीव्हीवर बातम्या बघितल्या, वर्तमानपत्रामध्ये न्यूज वाचल्या तर आपल्या लक्षात असं येतं की सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरतायत ते मनोज जरांगे पाटील। आणि आज दुसऱ्या बाजूचा विचार केला तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये एक विघातक चाल निर्माण होत आहे। म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील स्वतःच्या जातीसाठी आरक्षणासाठी संघर्ष करतायत, तर त्यांना मिळूच नये, त्यांनी मोर्चा करूच नये यासाठी त्यांना भडकवण्याचं काम करणारे, स्वतःला ओबीसी नेते समजून घेणारे, खरं तर ते नेते होऊच शकत नाहीत, परंतु दंगली कशा पेटल्या पाहिजेत, लोकांची मनं कशी भडकली पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे नवनाथ वाघमारे आणि दुसरे लक्ष्मण हाके, खरं तर ह्यांनी ह्यांच्या समाजासाठी आंदोलन, मोर्चे, उपोषण करणं गरजेचं आहे। परंतु दुर्दैवानं मराठा समाज पुढे जात असताना किंवा मराठा समाज एकत्र येत असताना ते कशा प्रकारे एकत्र आले नाही पाहिजे यासाठी टीव्ही चॅनल्सवरती रोज उठल्या बसल्या बाईट्स देणारे हे वाघमारे आणि हे हाके, मला वाटतं हेच खऱ्या अर्थानं आज या समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय का ठरतायत। कारण 29 ऑगस्टचं आंदोलन इथल्या व्यवस्थेला होऊ द्यायचं की आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे छगन भुजबळ सारखे नेते काय बोलतायत हा देखील संशोधनाचा विषय आहे। 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलं की आंदोलन मराठ्यांचं 29 ऑगस्टला मुंबईमध्ये होतंय, गणेश उत्सव येतोय, तुम्हाला काय वाटतं। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हुशार मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांनी एक वाक्य सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलीस आणि ते बघून घेतील। मुख्यमंत्री महोदयांना मला सांगायचंय, निर्णय तुम्ही घेत असतात, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम पोलीस यंत्रणा करत असते। आज निर्णय घ्यायची ताकद तुमच्या हातामध्ये आहे, आज तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची वेळ चुकली आहे का। म्हणजे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून इथल्या जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे। म्हणजे गणपतीच्या तिसऱ्या दिवशी 29 ऑगस्टला हे आंदोलन होतंय, 27 ऑगस्टला गणपती येत आहेत सगळ्यांच्या घरामध्ये, आणि मग अशा अवस्थेमध्ये मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते, कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशा प्रकारच्या वल्गना काही मंडळी करतायत। मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय, आंदोलन कशासाठी केलं जातं याचा एकदा विचार व्हायला हवा। आपल्या मागण्या सरकार दरबारमध्ये मांडण्यासाठी आणि सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलन केलं जातं। मनोज जरांगे पाटलांची व्यूहरचना काय आहे याचा जर आपण विचार केला तर गणपतीमध्ये खऱ्या अर्थानं सणाचा दिवस आहे आणि हिंदूंचा अतिशय अस्मितेचा तो दिवस आहे। गणपती येत आहेत आणि अशा वेळी सरकारला कोंडीत पकडण्याचा जरांगे पाटलांचा जो उद्देश आहे तो उद्देश आजचा कालचा नाही। मनोज जरांगे पाटील याच्या अगोदरही मुंबईला जाऊन आलेले आहेत, वाशीमधनं ते आंदोलन परत आलं गेलं होतं। हे याच्या पाठीमागचं यश म्हणजे लाखो लोकांना कुणबी नोंदी सापडल्या गेल्या, त्यांना सर्टिफिकेट मिळाले, त्यांना त्याचा फायदा झालेला आहे। आणि मग आता हे दुसरं आंदोलन आहे ते म्हणजे सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं पाहिजे, कारण सरसकट मराठे हे कुणबी आहेत। अशा प्रकारच्या मागण्या घेऊन जरांगे पाटील मुंबईला जात आहेत। यामध्ये त्यांचा प्रामाणिक हेतू आहे की सगळ्या मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळलं पाहिजे। आज दुर्दैवानं जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे। आजचाच विषय आहे, त्यांना नांदेडच्या सभेमध्ये मीटिंगमध्ये चक्कर आली। म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता हा माणूस फक्त मराठ्यांच्या हितासाठी लढतोय। आणि या हितासाठी लढणाऱ्या माणसांना आपण वेळेचं कसल्याही गोष्टीचं बंधन न पाळता सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। शेवटी वेळ चुकीची आहे का असं म्हणण्यापेक्षा कोणतीच वेळ ही चुकीची नसते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ चुकीची आहे की वेळ चांगली आहे कधी ठरतं तर ते आंदोलनाच्या यशस्वीतेवरती ठरतं। अजून आंदोलन व्हायचं आहे। येत्या 29 ऑगस्टला जेव्हा मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये येईल ना, त्यावेळेस इथल्या सरकारला कळेल वेळ चुकली आहे की आपली निर्णय चुकला आहे। आणि मला असं वाटतं की निश्चितपणानं मराठ्यांना त्यांच्या हक्काचं, त्यांच्या अस्मितेचं आरक्षण नक्कीच जरांगे पाटील मिळवून देतील। या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा। धन्यवाद।